नमस्कार, मी स्पर्धा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जी ही क्लिप बघता आहेत ही क्लिप माझ्या माहेरची होळीची क्लिप आहे। यावर्षी मी होळीला माहेरी गेली होती आणि तिथले व्हिडिओज मी काही शूट केलेले आहेत। त्या व्हिडिओमधली ही तुमच्याबरोबर ही आदल्या दिवसाची जी लहान होळी म्हटलं जाते त्या होळीचा हा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे। मस्तपैकी होळी ही इथे पेटवली गेली आणि त्यानंतर सुरू झाली ती म्हणजे पदार्थांची मेजवानी। पदार्थ म्हणजे या लहान होळीच्या दिवशी आमच्या इकडे गावातल्या सर्व मंडळींनी मिळून एक मस्तपैकी बेत आखला होता। तर तो कसला, तर तुम्ही ह्या सर्व भाज्या बघता आहात। यामध्ये आहेत वांगी, कोनफळ, शेंगा, वालाचे गोळे, रताळी अशा विविध प्रकारच्या भाज्यांचं एकत्रीकरण करून एक भाजी बनवली जाते। तिला म्हटलं जाते उकडहंडी। तर हो, उकडहंडीचा बेत हा आदल्या दिवशी लहान होळीच्या दिवशी आमच्या इकडे केला गेला होता। सर्व मंडळी आमच्या घर अगदी होळीच्या समोर असल्या कारणाने होळीवरच आहे, त्यामुळे सर्व आमच्या ओट्यावर येऊन बसून या भाजीची जल्लोष अशी तयारी करत होते। तर तुम्ही इथे बघू शकता सर्व भाज्या कट करून झाल्यानंतर यामध्ये खिसलेला ओला नारळ घातलेला आहे, दाण्याचं कूट आहे, त्यानंतर जे आपले तिळगुळ असतात ते तिळगुळ घातलेले आहे, त्याऐवजी तुम्ही तीळ सुद्धा घालू शकता। आणि हे सर्व मिश्रण घालून आता आपल्याला ही उकडहंडी बनवायची होती। तर ह्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत हे तुम्हाला मी अगदी झटपट परत एकदा सांगते। बटाटी आहे, रताळी आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, कोनफळ होतं, वांगी होती, वालाचे दाणे होते, रताळी होती आणि अजून बरंच कोनफळसुद्धा होतं आणि वाटाणा होता। असे वेगवेगळे पदार्थ घालून ही उकडहंडी बनवली गेली होती। त्यानंतर जे घरामध्ये उपलब्ध मसाले आहेत जसं की हळद, गरम मसाला, नंतर घरचा मसाला, मिरची पावडर आणि मीठ हे सर्व मिश्रण घालून ही अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी आणि अतिला टेस्टी लागणारी उकडहंडी ह्यांनी बनवली होती। तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये की कोण बनवत आहे, तर सगळ्यात मेन माणूस तो होता बरं का। तर इथे चवीनुसार मीठ घातलं गेलं आणि मीठ घालून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटाला घालायचं होतं ते म्हणजे तेल। सर्व सुके मसाले घालून झालेले आहेत इकडे। त्याच्यानंतर तेल घातलं आणि आता तेल घालून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलेलं आहे। गावामध्ये होळीच्या दिवशी अशाच पद्धतीने खूप सारी मज्जा केली जाते, सर्वजण एकत्र जमले जातात आणि काही ना काहीतरी बनवून खायला केलं जातं। तर लहान होळीच्या दिवशी हा एक बेत केला होता। असे बरेच पदार्थ केले होते, जेवढे मला शूट करता आले तेवढे मी केले। हे मिक्स करून झाल्यानंतर एका परातींमध्ये यांना बाजूला काढलं गेलं। त्यानंतर अशा पद्धतीचं मातीचं मोठं एक भांडं मिळतं बाजारामध्ये, त्या भांड्यामध्ये आता ही आपल्याला जी उकडहंडी आहे ही शिजवायची होती। तर मातीच्या भांड्याला सुद्धा माती परत लावून घेतली। भांडं लहान पडलं मातीचं, त्यामुळे उकडहंडी जास्ती प्रमाणात होती। एका मोठ्या टोपामध्ये ती बनवायची परत ठरवलं। टोपामध्ये केळीची जी पानं आहेत ही केळीची पानं लावून घेतली। त्या मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडीशी उकडहंडी केली। त्या भांड्यामध्ये सुद्धा अधिक खालती जी आहेत म्हणजे ती सगळं केळीच्या पानांनी हे पूर्ण लावून घेतलं गेलं। तुम्ही इथे बघू शकता खालती केळीची पानं लावली गेली व्यवस्थितपैकी आणि आता त्यामध्ये जे आपलं भाजी तयार केलेली आहे सर्व मिश्रण लावून ती भाजी या पानांमध्ये घातली गेलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे ही भाजी व्यवस्थितपणे एकजीव करून त्या भांड्यांमध्ये जेवढी मावेल तेवढी लावली गेली। तर ही मातीच्या भांड्यामध्ये अर्धी लावली गेली आणि उर्वरित जी होती ते आपलं जे एक मोठं भांडं तयार केलेलं होतं त्यामध्ये लावून घेतली। तर इथे मी दाखवते तुम्हाला की मी होती बरं का, नाही तर संपूर्ण व्हिडिओमध्ये मी दिसली नाही तर असं वाटू शकते की मी नव्हती आणि व्हिडिओ दुसरंच कोणीतरी शूट केलेला आहे। तर मी गेली होती, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं क्लिपमध्ये मी मलासुद्धा घेते। एवढी काही मदत मी त्यांना केलेली नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ मी पटापट शूट करू शकली। तर हाच तो पुष्कर दादा आहे ज्याने ही उकडहंडी बनवली होती आणि त्याची ही साधी सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। जशी मला शूट करता आली तशी मी शूट करून शेअर केली आणि जर तो हा व्हिडिओ बघत असेल तर बाबा काही चुकलं असेल या व्हिडिओमध्ये सांगण्यात तर समजून घे।
तर इथे तुम्ही बघू शकता, आता खालती केळीची पानं लावली होती आणि वरून सुद्धा लावून घेतली अशा पद्धतीने. त्यानंतर चुली तयार केल्या 2 आणि चुलीमध्ये लाकडं घालून ही आजची जी उकडहंडी होती ना, ती चुलीवर करण्याचा बेत होता. तर ही चुलीवर करण्याचं ठरवलं आणि मस्तपैकी चूल पेटवली गेली. वरून झाकण ठेवलं आणि हवामध्ये जायला नको जास्ती, म्हणजे वाफ त्याच्यामधली तयार झाली पाहिजे. आतमध्ये शिजायला पाणी टाकलं नव्हतं, वाफ तयार होऊन ती आतल्या आत शिजावी म्हणून वरून झाकण ठेवलं, त्यावर वीट ठेवली, म्हणजे वाफेवर स्वतः ती आत शिजली गेली. थोडंसंही पाणी या भाजीमध्ये घातलं नव्हतं. पाणी न घालता अगदी ही उकडहंडी तयार करून झाली होती. थोड्या वेळानंतर, जवळपास अर्धा तासानंतर ही उघडून बघितली की कितपत शिजली गेलेली आहे. तर इथे चेक करून पाहिली की किती शिजलेली आहे, किती नाही शिजलेली आहे. मस्त असा बेत हा उकडहंडीचा झाला होता. खूप मजा येत होती, सर्वजण एकत्र जमले होते. आणि त्यानंतर ही बाहेर काढून आणल्यानंतर अशा पद्धतीने ठेवली केळीच्या पानावर. आणि इथे मी स्वतः सगळ्यात पहिली ही ओपन केली आणि बाजूला जे बसले त्यांना ती टेस्ट करायची होती, तर मी पण टेस्ट केली आणि थोडीशी केळीच्या पानावर काढून घेतली आणि टेस्ट बघितली सगळ्यांना वाटायच्या आधी की कशी झाली आहे ती. तर खरंच खूप सुरेख अशी ही उकडहंडी झाली होती. घरामध्ये असलेलं साहित्य, असं काही वेगळे मसालेसुद्धा त्याच्यात घातले नव्हते किंवा खूप सामान घालून ही केली जाते. तर असंही नाही की खूप जिन्नस त्याच्यामध्ये घातलेले होते. जे काही उपलब्ध होते, जे काही मिळाली होतं सामान, त्या सामानामध्ये ही उकडहंडी त्याने बनवली होती. पण ती खूप टेस्टी अशी बनली होती आणि सगळ्यांनी ती खाल्ली. बाजूला भेळचा कार्यक्रमसुद्धा सुरू होणार होता, पण ती भेळ काही मी शूट केलेली नाही. जर असेल तर तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकीन. तर इथे ही तयार झालेली उकडहंडी सर्व लोकांसाठी तयार केली आणि सगळ्यांनी ती एन्जॉय केली. तर इथे सगळ्यांसाठी आता ज्या डिश आहेत त्या डिश भरल्या गेल्या आणि सगळ्यांनी या उकडहंडीचा मस्तपैकी असा आस्वाद घेतला. तर तुमच्याबरोबर जो काही हा उकडहंडीचा व्हिडिओ आहे, हा एक रेसिपीचाच व्हिडिओ झाला, तो सुद्धा मी शेअर केला. थोडक्यात आमच्या गावामध्ये कशा पद्धतीने लहान होळीच्या दिवशी केली गेलेली मजा ही सुद्धा शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.